अंकुश काकडेजी आपल्याबरोबर सध्या जोडले गेले, जाणून घेऊया त्यांच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे का? काकडे सर, काय आपल्याकडे माहिती आहे? अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचं कळतंय? सविस्तर माहिती अजून काही माझ्यापर्यंत आलेली नाही, परंतु विमान लँड होत असताना क्रॅश झाले अशी माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये असलेले काही 4-5 जण त्यांचे सहकार्य झाले. दादांच्या बाबतीमध्ये निश्चित काय झालं अशी काही माहिती अजून आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. परमेश्वर कृपेने ते सुखरूप असतील अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि मी बारामतीच्या संपर्कामध्ये काही माहिती मिळेल ती करेल. लोकांनी पॅनिक होऊ नये एवढेच लोकांना विनंती. बरं, पण या कोण कोण होते विमानामध्ये? आपल्याला काही या संदर्भात कल्पना नाही बरं का, काहीच कल्पना नाहीये. बरं, अपघात नेमका कसा झाला या संदर्भात सुद्धा आपल्याकडे अजिबात काही माहिती नाहीये. ठीक. अंकुशजी, धन्यवाद. आपण बोललाच ही 24 तास बरोबर, मात्र आपल्याकडून निश्चित आणखी काही माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि जसं आपण म्हटलात की देवकृपेने सगळे सुरक्षित असावेत अशा प्रकारे आपण म्हटलात आणि खरंच तशीच आम्ही आशा करतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झालाय, एक मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय.